धाराशिवचे हो मी लातूरचा जवळची निघालो. काय नारळ विकताव का? बरोबर. स्वतःचा का धंदा? स्वतःचा आहे. किती वर्ष झालं करता? 2 वर्ष झालं. 2 वर्ष झालं धंदा करता. कुणाची साथ आहे का नाही? कोणाची? भावाची. 2 जण मिळून करता का? बर बर बर. कितीला आहे नारळ आपल्याकडं? 100ला 3-4. 100ला 3-4 म्हणजे 25ला 1. बर बर बर. आणि जास्त घेतलं तर म्हणजे कमी मध्ये लावून देतो आज काय? कमी जास्त पण होते. 25ला 1 नारळ आहे आपल्याकडे. क्वालिटी नंबर 1 दिसलंय बा. हा काय याच्यात फरक काय? बाकीचे 60ला 1 त्यात तुम्ही एवढं कमीला कस काय? कडकी माल आहेत ना. कडकी माल आहे. मग काय फरक असते कडकी माल आणि नॉर्मल नारळ मध्ये? पाणी जर थोडंसं कमी येतं पण गोड पाणी असते. गोड पाणी असते. फरक काय? बाकीचे 60ला 1 त्यात तुम्ही एवढं कमीला कस काय? कडकी माल आहेत ना. कडकी माल आहे. मग काय फरक असते कडकी माल आणि नॉर्मल नारळ मध्ये? पाणी जर थोडंसं कमी येतं पण गोड पाणी असते. गोड पाणी असते पण कमी येते. पण क्वालिटी चांगली. क्वालिटी 1 नंबर. 1 नंबर. फुल पाणी. शुगरचं माणूस पिऊ शकते का? हो पिऊ शकते. ज्याला शुगर झालेला असं हो कुणी पिऊ शकतो. कुणी पिऊ शकते. बरोबर. कडकी माल म्हणजे असं तर माल नंबर 1 दिसलेला. फक्त ही वरून वाण जरा खराब असते का? हे 100ला 4 राहतात ना. ही 100ला 4. आणि हे आहेत ते हा 100ला 3 ही ज्याच्यावर डाग वगैरे काही नाही. पण माल सेमच. फक्त थोडं गोड लागते. गोड लागते फक्त. पाणी पण भरपूर येतं. पाणी पण भरपूर. ही काय इकडे कशासाठी ठेवला? ही कचरा गोळा करून आपला पण घेऊन जायचं. टाकायचा. बर बर. कुणाच्या इकडे काही प्रॉब्लेम काही? अजिबात नाही. काय बी नाही. पण महानगरपालिकेवाले नाही नाही ना काही त्रास नाही ना? बर बर. काय किती वेळ आता सकाळी कितीला चालू करता धंदा? सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत. 9 ते 10. पुण्या रोडला असता? आतून थर्मॅक्स चौक. थर्मॅक्स चौक ह्या रोडला आडव्या. थर्मॅक्स चौकाकडे जो रोड जाते त्या रोडला तुम्ही 13ला उभा असतो. किती वाजेपर्यंत? सकाळी 9 ते रात्री 10 वाजे. 10 वाजेपर्यंत. कधी बी अंग घेऊन जावा. आपला व्हिडिओ बघून जर कोण आलं तर त्याला काही ऑफर? राहणार नव्हतं. काय ऑफर लहान? 100ला 3 वाजे आपण 35ला करतो. 30ला देऊ त्यांना. 30ला देऊ. 30ला. म्हणजे कसं म्हणलं? तर जास्त 200 घेतलं तर 7 देऊ. हा 200 जरी नाव. बरं. धन्यवाद. नाव काय म्हणलास? अशोक कुंभरे. धाराशिवकर. धाराशिव मध्ये कुठला? बोंपरांडा. बरोबर. आपली बहीण दिलेली आहे तिकडे बोंपरांड्याला. तिथं आपले सोयरे आहेत मोरे म्हणून. हा राजूर स्टील म्हणून आहे. आपले भाऊजी आहेत. हा परांड्याला दुकान आहे त्यांचं. हा राजूर स्टील. हा तिथे गेलास का? प्रशांत मोरे म्हणून आपले भाऊजी आहेत. 100% गावाकडे गेल्यावर ओळख सांगा. आकाश जाधव भेटला. सेंटरिंगचं काम करतो का? त्यांच्याकडे कलरचं वगैरे सगळंच आहे. हा सळया वगैरे राजूर स्टील. सळया वगैरे काही लागत असल्या सळई वगैरे लागत असली तर बोंपरांड्याला जाऊन बिंदास घ्या. तुमच्या सोयऱ्याला बी सांगा राजूर स्टील. बरं ओके. सांगा भाऊजीला भेटला होता आकाश म्हणा. हो चालतंय. बरं ठीक आहे. कधी जाणार गावाकडे आता? 10-12 दिवसात. बरं ठीक आहे. छान वाटलं बोलून.